क्षणी की हा जो आमचा नेता आहे तो आमच्याबद्दल त्याला आपुलकी आहे, तो नेता आमच्याबद्दल विचार करतो आणि आमचे प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न करतो. जेव्हा हे एवढं चांगलं कार्य त्या जनता दरबारातून होत असताना ह्यांची एवढी हिंमत होती की त्याच्या विरोधात कोर्टात जातात. मग हे कसे काय म्हणतात की यांना या शहराबद्दल यांचं इथल्या जनतेबद्दल आपुलकी आहे? त्यांना काही आपुलकी नाहीये, ते फक्त स्वतःबद्दल विचार करणारी लोक आहेत. आणि म्हणूनच दुःख होतं की या शहराची प्रगती होत असताना अशी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी या शहराला कुठेतरी मागे ओढायचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून हे जे सगळे लोक आहेत त्यांना आम्ही एवढंच सांगतो की तुम्ही हे सगळे प्रयत्न तुमचे बंद करा. तुम्ही ह्या शहराच्या जी काही डेव्हलपमेंट आहे, चाललेली आहे, विकास आहे, त्याच्यामध्ये आमच्या बरोबरीने चाला. तुम्हाला आम्ही नाही म्हणत नाहीये, युतीमध्ये आपण एकत्र काम करत आहोत. आणि म्हणून सगळ्यांची जबाबदारी आहे या शहराची काळजी घेण्याची. आणि त्या जबाबदारीची तुम्हाला जाणीव होणं गरजेचं आहे. तुम्ही फुकटचे उगाच हे प्रेस कॉन्फरन्सेस घेऊन एक नेतृत्वाला काहीही बोलता, काही आरोप करता, आम्ही ते खपवून घेणार नाही. आणि जर का तुम्ही हे आरोप घ्यायचे आता थांबवले नाही तर मग आम्ही तुमचे पण काळे धंदे जे आहेत ते उघडकीस आणू आणि जनतेला हेही सांगू तुम्ही काय करताय, ते स्वतःचे खिशे भरण्याचा कार्यक्रम करताय आणि किंवा तुम्ही काय करताय. आणि म्हणूनच आमच्या ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचंय की या शहराचा विकास आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. फक्त आम्ही इथे बसलो ना, आपण सगळे इथले नागरिक आहोत. आणि म्हणून त्या विकासाची कामं तुम्ही बघा कोणी केली एवढे वर्षपर्यंत. आणि नागरिक इथले सुजाण नागरिक आहेत, बाहेरून आलेली लोक आहेत, तीही म्हणतात की आम्ही दुसऱ्या शहरातून आलेलो आहेत, दिल्लीवरून येत आहेत, बँगलोरवरून, पुण्यावरून, मोठ्या मोठ्या शहरातून येणारी लोक इथे राहत आहेत. काय म्हणतात, याच्यासारखं सुंदर शहर कुठलं नाहीये. मुंबई सोडल्यानंतर, ब्रिज क्रॉस केल्यानंतर, इथे आल्यानंतर आपल्या सगळ्यांनाही बरं वाटतं. एवढे सुंदर स्वच्छ रस्ते, आपलं एवढं सुंदर स्वच्छ शहर बघून आपल्यालाही वाटतं की ह्या शहरात, त्याचबरोबर जिथे आपल्या शहरामध्ये सगळ्या सोयी सुविधा आपण दिलेल्या आहेत, पण आपल्या शहरामध्ये बायोडायव्हर्सिटी पण त्याच बरोबरीने आपल्याला जोपासण्याची गरज आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की आपल्याकडे जे फ्लेमिंगोज आहेत ते येतात, आपल्या खाडीमध्ये येतात, तिथे त्यांचं जे संवर्धन झालं पाहिजे. आणि म्हणून गणेश नाईक साहेबांनी पहिलं देशाचं फ्लेमिंगो कॉन्झर्वेशन झोन हे बीपीएस लेक मध्ये केलेलं आहे. तिथे मोठ्या प्रमाणात हे कुठल्या देशात, कुठल्याही दुसऱ्या शहरामध्ये झालेलं आहे का? नाही झालेला आहे. हा पहिला निर्णय असा घेतला गेला या शहरासाठी. त्याला लागूनच तिथे गोल्डन, जिथे फॉक्सेस येतात, ज्यांना सोनेरी कोल्हे म्हणतो आपण, आपल्या शहरात हे वाईल्ड लाईफ पण आहे, त्याला जोपासण्याचा प्रयत्न पण आदरणीय गणेश नाईक साहेब करतायत. फॉरेस्ट